बघताय मंडळी, रथाला थोडी नाचवली आणि मागे पुढे केलं. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आज आहे रामनवमी, तर रामनवमीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मंडळी, कोकणात ना रामनवमी असले की असे राम मंदिर असतात ना, तिथे मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते. तर आज आपण चाललो आहे दापोली तालुक्यातील मुरुड या गावी जातो आहे. या मुरुड गावी ना रामनवमीच्या दिवशी श्री दुर्गादेवीचं मंदिर तुम्हाला माहिती असेल. तर दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये ना आज म्हणजे दुर्गादेवीचा रथ बाहेर निघतो आणि संपूर्ण मुरुड गावामध्ये फिरत असतो. तो रथ कशाप्रकारे फिरवला जातो ते आज मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर काय नवीन असेल चॅनल आपला सबस्क्राईब करा. मंडळी, आजच्या रामनवमीच्या दिवशी ना आज खूप असे दौरे आहेत. तर आजच्या दिवसामध्ये 2-3 व्हिडिओ शूट करणार आहे. तर प्रथम ही दुर्गादेवी रथयात्रेची व्हिडिओ आहे. त्यानंतर आमच्या वाडीमध्ये देखील रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. त्याच्यानंतर दापोलीमधील 5 पंढरीमध्ये खूप रामनवमी खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मोठं राम मंदिर आहे आणि खूप मोठ्या यात्रोत्सव असतो, तो देखील व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा दापोली तालुक्यातील मुरुड या गावातील श्री दुर्गादेवीचा रथयात्रा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आता मंडळी थेट जाऊया आपण मुरुड या गावी आणि श्री दुर्गादेवीची रथयात्रा पाहूया. चला मंडळी, आपण आता आलो मुरुड गावी आणि मुरुड गावातील इकडे बघताय बोवणेवाडी आणि बोवणेवाडीमध्ये हा वरती रोड जातो आणि रोडवरती बघताय सुस्वागतम रस्त्यावरती छान अशी डिझाईन काढलेलं आहे. तर इकडे थोड्या वेळात आता रथ येईल. चला मंडळी, आता हा रथयात्रा पाहूया. चला इकडे बघताय महर्षी अण्णासाहेब कर्वे जिल्हा परिषद मराठी शाळा मुरुड, इकडे शाळा आहे. आणि मंडळी इकडे बघताय श्री दुर्गादेवीचं मंदिर आहे इकडे. आता आपण मंदिरामध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. आणि इकडे आज यात्रोत्सव म्हटलं ना की इकडे दुकानं लागलेलीच असतात बघा. चला आपण आता मंदिरामध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. आपण आता मंदिरामध्ये आलो आहे आणि तुम्ही देखील श्री दुर्गादेवीचं दर्शन देखील घेतलं असेल. आणि मंदिर बघताय खूप एकदम जुनं आहे आणि हे खांब बघताय खूप असं कोरीव काम केलेलं आहे खांबांवरती. आणि दरवाजे देखील बघताय कोरीव काम खूप छान आहे. यापूर्वी देखील आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ झाला असेल, आपण एक प्रदक्षिणा देखील मारले. तर मंडळी, आपण आता मुरुडमधील शिपवाडीमध्ये आहोत आणि आता इकडे बघता ह्या साईडने आता रथ येणार आहे. तर रथ ज्या ठिकाणून येईल ना रस्त्यावरून, तर तिकडे आता अशी रस्त्यावर अशी रांगोळी काढली जाते. मंडळी, आपण आता आलो शिपवाडीमध्ये आणि इकडे बघताय
इकडे आपल्या समोर श्री दुर्गादेवीचा रथ आणि इकडे महिला आता ओटी भरत आहेत आणि इकडे सर्व मुरुड गावातील ग्रामस्थ मंडळी. इकडे इकडे उभी राहा. हां अशी उभी राहा. इकडे इकडे वरती बीर. हां हिला पण. इकडे आता महिलांच्या ओटी वगैरे भरून झाले. आता जरा तिथून निघेल थोड्या वेळात. आणि रथावर असणारं पारंपरिक वाद्य तालीबाजा. इकडे बघता मंडळी रथाला थोडी नाचवली आणि मागे पुढे केलं. मागे पुढे करतात आणि मग रथ पुढे जातो.
मंडळी रथ मागे पुढे करण्याची प्रथा आहे त्यांची. अंबाबाईचा उदय होतो. तर मंडळी आता मुरुड गावातील बोवणेवाडीमध्ये आलोय. इकडे बघताय रथ तिकडे वरती गेलाय. आता रथ खालती आणतात ते बघूया. नाहीतर आता वरतीच महिला थांबल्यात बोवणेवाडीतल्या. रथ पुन्हा खालती आणतात वाटतं. आणि इकडे बोवणेवाडीतले सर्व महिला इथे ओटी भरतात. रथ खाली घेऊन आलेत आता. मंडळी आता रथ आहे ना, तर आता लाकडी 4 मेढींवरती आता उभा केलेला आहे. आणि तिथे सर्व आता बोवणेवरती सर्व महिला आहेत ना, तिथे आता ओट्या भरत आहेत. आणि सर्व मुरुड गावातील बोवणेवाड्यातील सर्व ग्रामस्थ मंडळी ओटी भरल्याच्या नंतर रथ मागे पुढे करतात आणि थोडे नाचवतात आणि मग पुढे मार्गस्थ होतो रथ.
तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलात आपण आलो होतो दापोली तालुक्यातील मुरुड या गावी. मुरुड गावातील श्री दुर्गादेवीचं मंदिर आपण प्रथम ते मंदिरामध्ये गेलो. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दुर्गादेवीचं दर्शन घेतलं असेल. त्याच्यानंतर आपण रथ पाहायला गेलो. तर मंडळी हा रथ आहे ना दुर्गादेवीचा रथ तो सकाळी बाहेर पडतो आणि मुरुड गावातील ज्या वाड्या त्या वाड्यांमधील संपूर्ण वाड्यांमध्ये फिरत असतो आणि संध्याकाळी जवळजवळ 5 ते 5:30च्या दरम्यान पुन्हा रथ मंदिरामध्ये येतो. आणि ज्या वाड्यांमध्ये रथ जातो ना त्या वाड्यांमध्ये रस्ता असतो त्या रस्त्यांवरती छान प्रकारे रांगोळ्या देखील काढलेल्या असतात. आणि मग प्रत्येक वाडीतील महिला तर ते म्हणजे रथ जाते तिथे रथ थांबतो तिथं ते 4 मेडके असतात. त्या मेडक्यांवरती तो रथ उभा करतात आणि त्याच्यानंतर मग तो रथावरती त्या 2 माणसं असतात ना ते मानकरी तिथे मग ते महिला ज्या ओट्या आणतात ना त्या ओट्या तिथे भरतात आणि मग ओट्या भरून झाल्याच्या नंतर मग रथ तिथे नाचवतात मागे पुढे करतात आणि मग पुढे मार्गस्थ होतो. तर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आज रामनवमीच्या दिवशी मुरुड गावातील ही दुर्गादेवीची रथयात्रा थोडक्यात मला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर का नवीन असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.